चपाती कशी झाली पाहिजे? गुबगुबीत. माझ्या आई साहेबांनी खाल्ली पाहिजे. चपाती कशी टमा 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 फुगली पाहिजे. हा, आणि बिगर पाण्याची भजी झाली पाहिजे. एक नंबर. आणि भाऊ, आपण चहा पिताय, चहा सांगा कसं काय झालाय? पाहुणे जेवण कसं काय? गुलाबजाम वगैरे सगळं कसं काय व्यवस्थित? स्वयंपाक एकदम छान बनवला आहे. हा. माझ्या भावाने. गुड मॉर्निंग मंडळी, गुड मॉर्निंग. आज मी दहीगावला चाललेलो आहे. आपल्याला आज कळचच आपल्याला ऑर्डर आहे, पण दहीगावच्या कार्यालयात आहे. आता लवकर जायचंय. 1 वाजता जेवण देणार आहे आपण. कोकरत आहे, चपाती आहे, आज पटापट उरकायची. राम राम मंडळी. राम राम. आजचा मंडळी आजचा कार्यक्रम आहे शिवगंगामध्ये. आजचा मेनू आपल्याला जिरा राईस आहे, डाळ आहे, सुकं वांग आणि चपाती आणि कांदा भजी आहेत आपल्या, पापड आहे आणि आपण गुलाबजाम केलेले आहे. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. जर आपले व्हिडिओ आवडले तर आपले व्हिडिओला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भाताला पाणी ठेवलंय. आता आपण डाळीला पाणी टाकणार आहे. मालकांनी लवकर सामान आलं तरच ठीक आहे. अजून सामान आलं नाही, आपल्याला तयार करायचं. कारभारीन चालू झालंय तिचं वांगी. कारभारीन पुढं बघा आणि कणा उरका. हे पाहता आपण जिरा राईसला पाणी ठेवलेलं आहे, डाळीला पाणी ठेवलेलं आहे आणि तूर डाळ टाकलेली आहे. हे आमच्या शिंदे आका साहेब, चपाती कशी झाली पाहिजे? गुबगुबीत. माझ्या आई साहेबांनी खाल्ली पाहिजे. ताई, चपाती एकदम भारी झाली पाहिजे. ओके, तयारी करा. आपलं नेहमीप्रमाणे मसाल्याचं स्टेज चालू केलेलं आहे. मसाला ठेवलेला आहे आपला, सगळा मसाला आहे. मटेरियल छान आणलाय, चांगला आहे मटेरियल. सांगितलेलं आपल्याला चहा पण आहे. आता चहा करायचा आहे बघा मस्त पैकी. वा 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 वा. चपातीचं काम भारीच चाललंय. मालिश एकच नंबर. आका बाय, 1 नंबर माची मालिश. चालू केलं आता. जिरा राईसाला भात टाकलाय, जिरा टाकलाय, लवंग, दालचिनी आणि तेजपत्ता. उकळतंय, खळा 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 उकळू द्या. चपाती कशी टमा 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 फुगली पाहिजे. हा, झालं बरं का. जिरा राईस
पुदिना घेतला का झाला ना. आता कोथिंबीर घे, पुदिना भरून ठेव. काय तुम्ही हा फुकते की टमा फुकती. हा ओके. गन मसाल्याचा आपण आता मसाला मिक्स करू. मसाल्यासाठी फोडणी चालू करणार आहे आता. मसाल्यासाठी फोडणी मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर, कढीपत्ता, पुदिना, कांदा, लसूण मगाशी भाजलेला, चांगलं अजून टाकायचं चांगलं. मसाला आता मिक्स केलेला आपण त्याला हलवायचं, मिक्स होऊन द्यायचं चांगलं. शेंगदाणं, तीळ बारीक केलेलं, झाले फोडणी टाकून चांगलं चटा चुटू वाजायला लागलं. कसं चुटू वाजतंय. टाकलं, फोडणी झाली आणि बटर जरा थोडंसं लेट आलंय. आता बटर टाकून फोडणी दिली. मोहरी, जिरी, कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना, लसूण, टोमॅटो भाजून द्यायचा चांगला. झालं फोडणी सगळी दिली. नाही मॅडम. जिला आपण मसाला मिक्स करणार आहे. ही बारीक कांदा आहे. बारीक कांदा नाही पाहिजे, मोठा कांदा पाहिजे. ह्याची काय भुगा असल्यासारखे भजी होते. पण आपल्याला लांब कांदा असला ना भजी, कांदा भजी एकच नंबर होते. त्यासाठी आपण आता मीठ टाकणार आहे. आधी मीठ टाकणार आहे, नंतर ओवा टाकणार आहे. कढीपत्ता, पुदिना आपण टाकतो, स्पेशल टाकतो. मालकांना विचारणार आहे भजी कशी झाली, मालक सांगतील. आता राहिलेली आपली मिरची, थोडीशी मिरची टाकायची, लय नाही, बारकी बाळं खातील म्हणून आपण थोडीशी मिरची टाकतो. ह्याला मोडून द्यायचं, थोडंसं मोडून द्यायचं. आता मुरायला ठेवायचं.
मुरलं की पाणी सुटतं, पाणी सुटलं की आपण बेसन टाकायचं आणि बिगर पाण्याची भजी झाली पाहिजेत. एक नंबर. आता मुरायला ठेवलं. पाहुणे आल्यात, आता पाहुण्यांना चहा करायचं काम चालू आहे. चहा झालेला आहे, फक्त उकळला की चहा गाळायचा. आमचे हे मोठे बंधू आहेत, हे मोठे बंधू, हे पाहुणे आणि सगळे बंधू मंडळी आहेत माझे, आणि हे सगळे कळतचे आहेत आमचे, त्यांचाच कार्यक्रम आहे. आणि भाऊ, आपण चहा पित आहे, चहा सांगा कसं काय झाला आहे. एकदम सुंदर छान झालाय चहा. खरं सांगा. वा, आता आमचं जेवण तयार झालं आहे. जेवणाच्या वेळेस बी तुम्ही आम्हाला सांगा. ओके. चालत नव्हतं हो. झालं, आता लाल वस्त्र भाजायची. पाहुणे, जेवण कसं काय? गुलाबजाम वगैरे सगळं कसं काय व्यवस्थित? आपला संजय, सबस्क्राईब करा. हे माझे मोठे भाऊ आहेत बघा, बोला. स्वयंपाक एकदम छान बनवला आहे हा. माझ्या भावाने, आणि त्याची सर्वच क्वालिटी चांगली आहे. गुलाबजाम गुलाबजाम सुंदर आहे, भाजी वगैरे सर्व चांगली केलेली आहे. धन्यवाद. एकच क्वालिटी